चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. ज्याचा आनंद मार्गी लागला आहे त्याचंच खरं मार्गी लागलेलं आहे. त्याचंच खरं मार्गी लागलं आहे असं म्हणण्याचा भावार्थ इतरांचं मार्गी लागलं नाही असं नाही. त्याचंच खरं मार्गी लागलं आहे एवढंच. बाकीच्यांचं मार्गी लागलेलंच आहे असं काय काळजी करण्यासारखं नाही. कारण आपण इतकी वर्ष मार्गी लावण्यासाठी सगळ्या गोष्टी प्रयत्न करतो आहोत. मार्गी लावले साऱ्यांचं की ते आहेच व्याप कमी होणार, पण तरीसुद्धा आपण आपल्या परीनं मार्गी लावण्यासाठी इतकी वर्ष इतक्या प्रकारे इतक्या क्षेत्रात इतक्या माणसांच्या बाबतीत धडपडतो आहोत. तर असं असताना ते आपण एकदम नाकारू किंवा ते मार्गी लागण्याला अर्थ नाही असं समजू, असं काही अव्यवहार्य आपला काही परमार्थ नाही. हे योग्यच आहे. फक्त खरं मार्गी लागलं आहे त्याचंच की ज्याचा आनंद मार्गी लागलेला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आत्तापर्यंतचं मार्गी लागणं किंवा लावणं जे आहे ते साधारण त्याची व्याख्या ही आपल्या वाटेत येणाऱ्या अडीअडचणी अडथळे दूर करावेत आणि एखादी गोष्ट किंवा ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी असं आहे. म्हणजे आपण त्याला मार्गी लावणं म्हणतो. यशाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं त्या ध्येयाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू झाली म्हणजे मार्गी लागली असं समजतो आपण. ती गोष्ट मिळायलाच असं नाही, ती पाचते पुढे. तसं आपण ही व्यवहाराने सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेने एक मार्गी लावायचा प्रयत्न करीत असतो. काही काम जरी असलं घरामधलं तरी सुद्धा ते आता मार्गी लावले. ते करणारी दोन माणसं घरामध्ये आणून सोडलेली आहे. काय स्वयंपाक करायचा आहे, रोज माणसं जेवायची आहेत, त्याला लागणारा कोणी स्वयंपाकी आहे, आचार्य आहेत, मग आणून दिलेले आहेत, साहित्य आणून दिलेलं आहे, पिठं आणून दिली, अमकं दिलं तमकं दिलं, ते सगळं मार्गी लावलेलं आहे आता असं आपण म्हणतो. म्हणजे काही स्वयंपाक नाही झाला पण मार्गावर वाटचाल बरोबर सुरू झालेली आहे. कारण जे जे लागतं त्याची आपल्याला कल्पना आहे आणि ते आपण पुरवलेलं आहे. एवढ्याला आपण साधारण मार्गी लागणं समजतो. जसं शिक्षणामध्ये मार्गी लागलं तर त्याचं म्हणजे काय ते आता अलीकडे CET पासूनच सुरुवात होते. त्याच्याशिवाय अलीकडे शिक्षण जरा अवघडच आहे. म्हणजे उच्च शिक्षण म्हणून आपण फार तर कदाचित प्राथमिक शिक्षणसुद्धा CETनं सुरू होईल की काय अशी शंका आहे. बालवाडीला सुद्धा कदाचित CETचा स्कोअर किती लागेल म्हणजे आहेच तसा आत्तासुद्धा, पण तो जरा पालकांच्या वगैरे ठरतो. तर तसा कदाचित तो लागेल. त्यात ते स्कोअर, मग त्याची ॲडमिशन, मग त्याचं हॉस्टेल मार्गी लावणं म्हणजे काय ते आपल्याला अगदी परिचित आहे तसं. मग त्याला मिळणारी संगत, त्याचा अभ्यास, म्हणजे खरं सांगायचं तर अभ्यास परीक्षा होऊन मार्कात पडल्या खरं मार्गी लागलं म्हणायचं. पण आपण एवढं केल्यानंतर त्याला मार्गी लावणं समजतो. एवढं तर करून दिलं आहे ना. तसं घराचं जसं प्लॅन आहे, इंजिनियर आहे, काय माल मटेरियल आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, सामान आहेत, मजदूर आहेत, काय जे आणून दिलं घराचं एकदा मार्गी लावून आलं. गावाकडं घर बांधतो मनुष्य, ते जाऊन मधनं खेपा मारून ते सगळं मार्गी लावून दिलं असं समजतो. नोकरीच्या बाबतीत शिक्षण घेतो, तो अभ्यास करतो, काय त्या परीक्षा देतो, पास होतो, मुलाखत देतो, सगळं त्याचं मार्गी लावायचे प्रयत्न चाललेले आहेत. असे सगळे आपले आता लग्न मार्गी लावणं या विषयात फक्त मी बोलत नाही कारण ते बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. मार्गी लागणं अलीकडे लावणं तर त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड आहे. तर अशा दृष्टीनं आता आपली परिस्थिती असल्यामुळं आपण त्या विषयात न बोलता आपल्याला प्रापंचिकांची मार्गी लावण्याची जी कल्पना आहे ती कर्तव्याच्या आणि सुखाच्या गोष्टी मार्गी लागणं अशी आहे. मला सारांशाने म्हणायचं आहे. आपल्या ज्या कर्तव्याच्या गोष्टी आहेत त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण त्या सर्वसाधारणपणे सुखाच्या गोष्टी मार्गी लावण्याची आपली कल्पना आहे. तेव्हा ती सुख कशाला असावीत, शिक्षण कशासाठी, घर कशासाठी, मला देह सुरक्षित राहा, वारावादळ लागू नये म्हणून घर पाहिजे. म्हणजे देह माझा सुरक्षित राहावा यासाठी पाहिजे ना, तर शिक्षण पाहिजे, पैसा पाहिजे, मी पैशाने माझ्या वस्तू होणार म्हणजे काय ते सुख होणार मला, असं काय खायला प्यायला मिळणार, काय असेल ते. म्हणजे ह्या सगळ्याचं पुन्हा एक सारांश आपल्याला लक्षात येऊ शकतो की हे सगळं माझ्या सुखाच्या मार्गी लावण्याच्या कल्पना आहेत. मार्गी लावण्याच्या आजच्या कल्पना जरी घर प्रपंच अमुक तमुक काय अशा जरी दिसत असल्या, शिक्षण अशा वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्या सुख मार्गी लावण्याच्या कल्पना आहेत आणि त्यात विशेषतः देहाच्या आहेत, बाह्य स्वरूपाच्या आहेत, दृश्य स्वरूपाच्या आहेत. तर त्या सुखाच्या ध्येयाच्या गोष्टी मार्गी लागणं म्हणजे मार्गी लागणं असं आपण आत्ता तरी समजतो आहोत आणि त्यानुसार प्रत्येकाची धडपड सुरू आहे आणि अशीच अगत्याने सर्वांनी धडपड करीत राहावं म्हणजे आपला दिवसही भरपूर चांगल्या तऱ्हेनं जातो.
काही मार्गी लावायला काम नसलं म्हणजे सुद्धा माणसांना काय करावं कळत नाही. तर मग असं काहीतरी असण्यापेक्षा आणि मग त्यांनी काहीतरीच काय मार्गी लावण्यापेक्षा गोष्टी हे चांगलं आहे की घर मार्गी लावतायत, शिक्षण मार्गी लावतायत, तर असं हे चांगलं आहे. तर त्यातलं त्यात हे बरं. पण हे सगळं सुखाचं मार्गी लावणं आहे. तेव्हा सुखाचे मार्गी लावण्याचे धडपड ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला दुःख आपोआप मार्गी लागलेलं असतं. एवढं लक्षात आलं तरी आपल्या दृष्टीनं खूप आहे की ज्या वेळेला सुखाचं मार्गी लावायचा प्रयत्न आपले चालले त्याच वेळेला दुःखाचं मार्गी लावायचे आपले प्रयत्न आपोआप झालेले आहेत हे लक्षात येत नाही. ते कदाचित नंतर लक्षात येतं. आपण शिक्षणाचं मार्गी लावलं ना, मुलगा शिकण्यापूर्वी आपल्या ऐकण्यात होता, बरोबर, त्याला ज्ञान मिळालं. नंतर तो म्हणतो मला काही स्वतंत्र विचार आहे की नाही. शिक्षणाने मार्गी लागलं पण त्याच्याबरोबर काहीतरी अहंकार आला, स्वतंत्र विचार आला. हरकत नाही, स्वतंत्र विचार चांगला असेल तर मी तो मान्य करतो कारण तो शिक्षणात अनुभवलेला आहे, हेही मान्य आहे. पण त्याच्याबरोबर जर अहंकार आला तर इकडे ज्ञान आहे त्याच्याबरोबर अहंकार आहे. तेव्हा एक गोष्ट ज्ञानाची सुखाची झाली तर दुःखाला आपोआप आमंत्रण मिळालेलं आहे कारण दुसऱ्या बाजूला मनुष्य सावध नाही, ही अडचण आहे. म्हणून सुखाचं मार्गी लावलं की दुःखाचं आपोआप मार्गी लागतं असं आपल्याला म्हणायचं आहे. तर असा आपण अनुभव आपला आहे का पहा. पैसा आला किंवा नोकरी केली, एक नोकरीचं मार्गी लागलं, ठीक आहे, पैसा येईल, कुटुंब कबिला काय स्थैर्य काय असेल ते झालं सगळं. पण नोकरीत दुःख वाटायला येतं. नको असलेल्या माणसांच्या हाताखाली काम करावं लागतं, बरोबर काम करावं लागतं, हातावर काम करावं लागतं, अशी आहे. कोणाच्या हाताखाली काम करण्याचे काळ आहे तसं कोणाच्या काय नोकर चाकर असतील तर तिथे वाटायला तर त्यांच्या बरोबरीनं काम करणं हा सुद्धा एक मोठं काम असू शकतं. काही काही ठिकाणी काही काही माणसांच्यावर अवलंबून आहे ते सगळं. तर तसं ते तिथे नोकरीचं गुलामीचं दुःख वाटायला येत असतं. इकडे नोकरीने जसा पैसा कुटुंब स्थैर्य वाटायला आलं, हेच व्यवसायात आहे. व्यवसायात असेल तर असंच काय ते पैसा स्थैर्य कुटुंब काय ते वाटायला येतं आणि त्याच्याबरोबर ग्राहक बाजूचे स्पर्धक ह्या सगळ्यांची गुलामी वाटायला यायची. आमचे एक मित्र ह्या वेगळ्या व्यवसायामध्ये आहेत, मुंबईमध्ये असतात. तर ते म्हणाले की ही जी व्यावसायिक स्पर्धा आहे ह्याच्यात मला कळतं की मला काही गरज नाही आहे पण मी थांबू शकत नाही अशी माझी परिस्थिती आहे आत्ता. कारण तो जे करतोय त्याच्या पुढचं मला काय ते केलंच पाहिजे, निदान तेवढं तरी केलंच पाहिजे. त्यामुळे मला त्यासाठी पळणं भाग आहे. त्यांची पूर्वीचे लहानपणची बरोबरी असल्यामुळं ते ह्या गोष्टी म्हणत असत की आपण असं करू तसं करू तसं करू. तर मग आता ते एवढे 24 तास का झाले त्यांचे व्याप त्यांच्या मागे लागला. तर ते म्हणाले हे असं प्रकरणच असं आहे की ते त्यांनी ठेवले की मला ते ठेवणं भाग आहे, नाहीतर ते गिराईक त्याच्यासाठी तिकडे जाईल, ते उरलेल्या माझ्याकडल्या असलेल्या वस्तूसुद्धा त्याच्याकडेच घेईल. ते आता तेवढ्याच वस्तूंसाठी जुन्या दुकानात कशाला जाईल. ते म्हणेल की ते हे पण मिळते आणि ते पण मिळते, मग आता मला ते ठेवणं भाग आहे. जे मी आधी ठेवत होतो त्याच्या बाहेरचं दुसरं माझे ठेवणं मागं लागले. आता ही एक प्रकारची माझी ग्राहकांची गुलामगिरीच आहे म्हणायची. सेवा म्हणलं म्हणजे छान वाटतं, गुलामगिरी म्हणलं म्हणजे थोडं अस्वस्थ येतं, पण ते खरंच आहे ते. तर तसं नोकरीमध्ये तर गुलामगिरी उघडच आहे कारण काय नसतंच हातात. दिलं ऑर्डर संध्याकाळी निघून जा, दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर तुमचं आहे. मनात राहायचं असलं तरी जावं लागतं, मग सोडू शकत नाही, जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे इकडे या बाजूने पैसाचे ते किंवा काय जे मार्गी लागलेलं आहे सुखाचं त्याच्याबरोबर दुःखाचं आपोआप मार्गी लागलेलं आहे तिकडे. तर ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं तर मग आनंद मार्गी लागणं म्हणजे काय ह्याच्याकडे लक्ष आहे. मुलांच्यावर संस्कार करा, ती हुशार निप्रवित म्हणून प्रयत्न करा, मग त्यांचे ते काय क्लासेस लावा, काय आणखीन त्यांच्या प्रयत्न करा. ती अभ्यासून निघाली की आनंद होतो, अभ्यास करतायत, भरपूर शिकतायत, उत्तम मार्क पडत आहेत, नंबरात येत आहेत, काय ते मेरिटमध्ये वर आहेत वगैरे वगैरे सगळं झालं. हळूहळू त्यांना उत्तम नोकरी मिळाली, हळूहळू त्याच्यापेक्षा उत्तम मिळाली, त्याच्यापेक्षा उत्तम मिळावी असं वाटायला लागलं. हळूहळू परदेशात निघून गेले. आपलं सुखाचं मार्गी लागलेलं आहे. आता ते मुलांचं मार्गी लागलं आहे पण ते आता इतकं मार्गी लागलं की तो मार्ग आता आपल्याला सापडत नाही, तिकडे येत होता. आताच या वेळेला आत्ता मला काय उचकी लागली, ठसका लागला, त्यावेळेला शेजारचा बाळा कोण जो काय आहे तो कोण बाळू काय बेबी कोण असेल जे कोणी शेजारी त्याला हाक मारून पाणी देईल. आता तिकडे सुखाचं पण मार्गी लागलं, त्याच्याबरोबर दुःखाचं पण मार्गी लागले. आता आपल्याला अंतर आहे, ते जवळ नाही, अडाणी गरीब मुलगा आहे, तो मदतीला येणार अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे एका बाजूने मार्गी लावताना सुखाचं हे लावू नये का, हे सगळं करावं, पण हे कसं आहे हे लक्षात ठेवून करावं. एखादी वस्तू तशीच असते. आता आपण नाही का एखाद्या माणसाचा स्वभाव असाच आहे असं समजतो, असं खूप लोकांचं एकमेकांना समजून घ्यावं लागत असेल नाही.
आता ते एकदा तसं आहेच म्हटल्यानंतर मग काय रोज काही त्याच्यासाठी रडण्यात अर्थ नाही, हो की नाही? रोज काही त्रास करून घेण्यात अर्थ नाही. ते तसंच वागतं ते. मग आता असं एकदा समजल्यानंतर मग आपल्याला काही फार त्रास होत नाही. नाही तर रोज सकाळी उठून पहिल्यांदा होतो, नंतर लक्षात येतं अरे जाऊ तिकडं, हे चुकाचं तर दुःखाचं पण आहे, असं आहे. तर हे असंच करत राहणार. असं एकदा आपल्या लक्षात आलं की मग आपल्याला आपल्या कामाकडे वळता येतं. नाहीतर पहिल्यांदा फार वेळ जातो ह्या सगळ्या ह्याच्यात ती समजुती घालण्यात वगैरे. आता प्रापंचिकच माणसं इथे सगळे असल्यामुळे काय अडचण नाही समजून घ्यायला. तर असं हे सुखाला आमंत्रण देताना दुःखाला आमंत्रण आपोआप जातं. काय असतं सुखाला आमंत्रण, आपल्याकडे आमंत्रण पत्रिका वगैरे काढतायत की नाही, त्याच्यात जसं लिहिलेलं असतं सहकुटुंब सहपरिवार अगत्य येण्याचे करावे वगैरे, तर तसं आता ते सुद्धा काय लिहायची वेळ ती फारसं असं नाही. नाही तर यू आर कॉर्डियली इन्व्हायटेड वगैरे असलं काहीतरी असतं, पण तेच असतं ते. तर ते जे काय आहे त्याच्यात ते आमंत्रण देताना सहकुटुंब सहपरिवार यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे ते तसं नुसतं सुखाला बोलवता येत नाही. सहकुटुंब सहपरिवार ते ते दुःख एकांत, तो निराशा, मनावर धोरण सगळं जे काय की नाही तो त्या सुखाचा परिवार आहे. त्यामुळे सुखाच्या परिवाराला आमंत्रण गेलं की सहपरिवार सगळी येतात. मग आपल्याला असं वाटतं आपण 5 जण येतील असं वाटलं नव्हतं, आपण दोघांनाच बोलावलं, तो तसं नाही ते. किंवा एकट्यालाच बोलावलं तर तोच येईल असं वाटलं, तसं होणार नाही. सुख येताना आपल्या सहकुटुंब सहपरिवार येणार. तर त्यामुळे त्याची सगळ्याची सरबराई करायची तयारी ठेवता येते आपल्याला. एकदा प्रपंचाचं स्वरूप आहे ते कळलं की मग पुढचं सगळं आपल्या लक्षात येतं. तर सुखाची आजची कल्पना भौतिक आणि बाह्य स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रयत्न पण बाह्य स्वरूपाचे आहेत. ते चटकन निघून जाणार आहे. हे आपले सगळे सुखाच्या कल्पनामागे आपण अभ्यासलेले आहेत, त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही. पण सामान्य माणसाच्या जीवनाची शोकांतिका कशात आहे की आनंदाची ओळख नसणं ही सामान्य माणसाच्या जीवनाची शोकांतिका आहे. आपण सुखाच्या ओळखीची धडपड लहानपणापासून आहे, कारण त्याला देहाची बाजू लागू नये. त्यामुळे तहान भूक सगळं लगेच कळतं आणि त्यामुळे मिळालेल्या गोष्टींचं सुखही लगेच कळतं. भले भुकेनं दुःख होऊ दे, पण जेवल्याने होणारं सुख लगेच कळतं. त्यामुळं त्याची वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही. तर त्याची शोकांतिका काय होते की ह्यातच तो अडकलेला आहे, त्याच्या बाहेर त्याला लक्षात आलं नाही की ह्याच्या बाहेर काही विश्व आहे अजून. तेव्हा आनंदाची ओळख होत नाही ही सामान्य जीवनाची किंवा सामान्य माणसाची शोकांतिका असते. कारण हे सगळं बाहेरच आहे अशी त्याची समजूत आहे. सुखाच्या गोष्टी सगळ्या बाहेर आहेत. आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये शिक्षण बाहेर आहे, मुलगा बाहेर आहे, काय आपलं सगळं विश्व आहे ते बाहेर आहे. आपल्या देहाचीच इंद्रिय जिथे डोळे उघडले की जिथे बाहेर दिसायला लागतं, आतले डोळे उघडून आत काही दिसत नाही अंतरंगातलं, ही जर परिस्थिती आहे अशी ठेवणच आहे, तर स्वाभाविकपणे होईल तर काय होईल, स्वाभाविकपणे माणसाला बाहेर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळवाव्याशा वाटतील, ते सहकुटुंब सहपरिवार मिळतील. पण यात होतं काय की आनंदाची ओळख राहते, तिला मार्ग काय आहे, तर त्याचं कारण असं आहे. ते का राहतं तर हे एक कारण हे सांगितलं. आणि दुसरं आपल्याला मागे एकदा बोललो होतो तसं की अशा लग्न कार्यात किंवा आपल्याकडच्या दुसऱ्या एखाद्या प्रस्थामध्ये समारंभामध्ये फोन करतो मनुष्य, पत्रिका पाठवतो, आमंत्रण देतो. तर अशा वेळेला एखाद्या वेळेला अगदी अत्यंत जवळचं मनुष्य राहतं. हा अनुभव कदाचित काही लोकांना आला असेल. अगदी काही फार पर्टिक्युलर असतात, आधीच 4-4 महिने डायरी घालून सुरुवात केलेली असते आणि त्यांचं सहसा राहत नाही. पण ज्यांना आज गडबडीत करायची सवय असेल किंवा इतकं काही कॉन्फिडन्स असेल किंवा असं काय असेल तर असं साधारणपणे असं होतं. असं एक अनुभव आहे की जवळचा माणूस, अगदी नेहमी ज्याला आपण हाक मारतो असा मनुष्य आपल्या जवळ राहणारा, कोणी काय अगदी किराणा असेल, हे असेल, दुकान असेल, कोणाचं काय शेजारी घर असेल, तर त्याचं आमंत्रण राहतं आणि ते आदल्या दिवशी रात्री वगैरे संध्याकाळी वगैरे लक्षात येतं. मग सावरून घेऊन आपण जातो ती गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्षात ते राहिलं असतं ही गोष्ट खरी. तसं जवळच्या माणसाला आमंत्रण द्यायचं राहतं, तसं लांबच्या सुखाला आमंत्रण जातं. सुख कुठं आहे, लांब आहे खरं म्हणजे. शिक्षण कुठं आहे, लांब आहे खरं म्हणजे. 10 वर्षांनी गाठ पडेल, 15 वर्षांनी गाठ पडेल, 20 वर्षांनी मिळेल, असलं आहे काहीतरी ते. तर ते तितकं लांबचं आहे, त्याला आमंत्रण जातं. त्याच्याबरोबर सगळं सहकुटुंब सहपरिवाराला आमंत्रण आपोआपच जातं. आणि जवळचा जो आनंद आहे त्याला आमंत्रण राहतं का ते खूप जवळचं पडलं. तर आनंदाला आमंत्रण का राहतं तर ते अत्यंत जवळचं आहे. त्याच्याजवळ इतकं आपल्याजवळ काहीच नाही. आपल्या हृदया इतकं आपल्याजवळ काय आहे याच्या इतकं जवळ काही नाही. ते केव्हा कळतं, जेव्हा काहीतरी व्हायला लागतं तेव्हा कळतं. मात्र हे दुर्दैवाची गोष्ट आहे, तर त्याला काय करायचं, तसं काय व्हावाचं नाही. पण होतं केव्हा मला सांगा, खरोखर श्वास अडला म्हणजे श्वास चालला हे लक्षात येतं की नाही.
हे इतकं जितकं सरळ आहे. श्वास अडला एखाद्या वेळेला, काही ठसका लागला, काय झालं, श्वास अडला की माणसाला श्वास आपण करत होतो हे लक्षात येतं. म्हणजे किती वर्ष करीत होतो, कधीतरी 50 वर्षी ठसका लागला, 17 वर्षी ठसका लागला, तर 70 वर्ष श्वासोच्छ्वास चालला आहे, ट्रॅफिक चालू आहे अखंड वायूचं, हे आपल्याला लक्षातच येत नाही. तर हे जे काय आहे ते तेव्हा लक्षात येतं जेव्हा ते अडतं. तर असं आहे, वास्तविक ते सर्वात जवळचं आहे. बाहेर एक वेळ तुम्ही यात्रेला गेला नसाल, कदाचित काय 1000 किलोमीटर कुठे गेला नसाल, पण हे तर इथेच चालू आहे आणि तो श्वास तर इतक्या जवळच आहे. मग इतकं जवळ जे आहे तेच बोलवायचं राहतं. याचं कारण आपली स्वतःची ठेवण अशी आहे की जवळच्याला आमंत्रण राहतं आणि लांबच्याला मात्र गाडी करून सुद्धा मनुष्य जाऊन आमंत्रण देऊन येतो. वाहनं करून मनुष्य आमंत्रणाला हिंडत असतो, स्वाभाविक आहे. तर ते जे आहे व्यवहाराने ते करतो, पण हे जवळच्याचं आमंत्रण राहतं, तसं आनंदाचं आमंत्रण राहतं आणि जीवनाचा वास्तविक हेतू विसरतो. जीवनाचा वास्तविक हेतू हा आनंदाची ओळख करून घेणं, ज्याच्याबद्दल संत रात्रंदिवस कसा कोरडा करून राहिलेले आहेत, ते जे आहेत त्यांची परंपरा ऋषींपासून आहे. तेव्हा ती जी मुक्ती किंवा ज्याला आनंद किंवा समाधान, शांती, काही आपण नाव द्या, ते इतक्या जवळ आहे की त्याचंच आमंत्रण आणि आठवण राहते. तर याचं कारण ते अत्यंत जवळ असल्यामुळे तसं होतं. आणि हे जे भासमान आहे, जे सुख आहे ते भासमान आहे. भासमान आहे केव्हा कळतं? ज्या वेळेला ते आमंत्रण देऊन घरी येतं आणि बरोबर दुःख घेऊन येतं आणि जे देतं ते सुद्धा टिकत नाही हे लक्षात येतं, तेव्हा ते भासमान आहे कळतं. हे साधारण सुखाची परिस्थिती आहे. मग आपल्याला अशा परिस्थितीत जगायचं आहे, त्याबद्दल आपल्याला तक्रार काही नाही, पण ओळखून जगायचं आहे, ओळखून करायचं आहे. आणि मग जे खरा हेतू आहे तो साध्य करण्याचे आपल्याला भान ठेवायचं. त्यासाठी हा सगळा विषय आहे. म्हणून रमण त्या मुक्तीची व्याख्या करताना जे म्हणाले आहेत, आपण मागे अभ्यास केलेला आहे त्याचा, की नसलेल्या दुःखाचा नाश आणि असलेल्या आनंदाची प्राप्ती. जे त्यांचं बोट त्यांनी कसं ठेवलेलं आहे आपल्याला लक्षात येईल की नसलेल्या दुःखाचा नाश म्हणजे दुःख ही सुद्धा आपला भ्रम आहे हे लक्षात आणून दिलेलं आहे. ते त्याचं सुखाबरोबर आलेली वस्तू आहे. जितकं ते भ्रामक आहे तितकंच हे पण भ्रामक आहे. त्यामुळे दुःखाने अस्वस्थ व्हायचं काय कारण नाही, जितकं सुखाने भरून जायचं काही कारण नाही आहे, तर तितकंच ते दुःखाने हालून जायचं काय कारण नाही, कारण दोन्ही भ्रामकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नसलेलं दुःख आहे ते, नसलेल्या दुःखाचा नाश, ही वस्तूच नाही तिचा नाश म्हणणं म्हणजे काय हे आपल्याला समजू शकेल, कारण त्यांना काय म्हणायचे ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ते शब्द वापरले. नसलेल्या दुःखाचा नाश आणि असलेल्या आनंदाची प्राप्ती, जे माझ्याजवळच आहे, ते कुठून मी आणलं नाही बाहेरून, अशा आनंदाची प्राप्ती म्हणजे मुक्ती आहे त्याला म्हणायचं. म्हणजे हे ज्याला आता लक्षात आलं आहे त्याच्या दृष्टीनं काय करता येईल, तर त्याच्या दृष्टीनं ही जाणीव झाली मला की ते माझ्या ठिकाणी आहे, मला कुठून बोलवावं लागत नाही, मला कुठे जावं लागत नाही. खरं तर आनंदाच्या जे इथे मार्गी लावायचं आहे त्या आनंदाच्या साठी कोणतीही वाटेची गरज नाही, कुठेही मार्गी लावायची गरज नाही. ज्या भाषेमध्ये मार्गी लावणं आपण म्हणतो त्यातले फक्त मुद्दे घेण्याची गरज आहे. पहिली गोष्ट, जिथे मला जायचे त्याची जाणीव असते, त्याची ओळख आहे, कुठे आहे माहिती आहे, त्यासाठी जायचा काहीतरी मार्ग आहे आपल्या परीनं. ज्या अर्थाने लौकिक मार्ग आहेत तसे नाही, पण इथे काहीतरी आहे, तर तो जो आहे ते आपोआप बाकीचे सगळे मुद्दे भरले जातील आनंदासाठी. आत्तापर्यंत ते आपण सुखासाठी भरतो आहोत आणि पुढेही भरत राहू, काय हरकत नाही. शेवटपर्यंत आपला हा कार्यक्रम चालणारच आहे. प्रश्न राहणार आहे तो आनंदाचा. तो मार्गी लागला तर बाकी सगळे प्रश्न मार्गी लागल्यासारखे आहेत, आणि हा जर लागलेला नसेल तर बाकी सगळे मार्गी लागून काही उपयोगही नाही आहे, कारण ते सहकुटुंब बसलेले आहेत, ते शेवटपर्यंत तसेच राहणार. त्यामुळे आपण मार्गी हे सगळं लावावं, त्याच्याबरोबर आनंद मार्गी लागला आहे का बघावं, तर खरं मार्गी लागलेलं आहे असं म्हणता येईल. इथे खरं मार्गी लागलं आहे असं म्हणण्याचा जो भावार्थ आहे तो हा आहे की सुखदुःख मार्गी लागतच आहे, त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आनंद मार्गी लागतोय की नाही बघा. यासाठी आनंद अंतर्यामी म्हणजे त्यांच्या संत सत्पुरुषांच्या म्हणण्याप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे सुद्धा आनंद अंतर्यामीच आहे, आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचायचा मार्ग अर्थात बाहेर कुठे नाही म्हणजे आत आहे. आणि अगदीच बाहेर कुठे जायचं असेल तर निर्गुणापर्यंत जायची वाट आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पावी ते निर्धारे, चालेल, ती पण वाट आहे. सगुणाचा बोट धरून जा, रामाचा हात धरा, नामाचा हात धरा, ते नेऊन तुम्हाला निर्गुणाच्या हातात ठेवेल. एका बाजूने हात धरलेला आहे, महाराज म्हणायचं तसं ते काठावरचं आहे अगदी. जिथे कुठेतरी अशी एक वेळ येते वाण्याची, समुद्राच्या तीरावर ज्या वेळेला वाळू संपते आणि पाणी सुरू होतं, अशी कुठेतरी एक वेळ येते. त्यावेळेला एका बाजूला उभा राहिलेला मनुष्य आहे, त्या ह्याच्यावर त्या तो जी अशी एक रेष येते पाण्याची, त्या रेषेवर उभा राहिलेला मनुष्य आहे. तर एक पाय ह्याच्यात इकडच्या बाहेरच्या वाळूत आहे, कोरड्या वाळूत आहे, आणि एक पाय पाण्यात आहे, असं माणसाला उभं राहता येतं. तिथे नाम आहे, तिथे मार्ग आहे.
एक हात इकडे माणसाच्या असं कोणाच्या हातात ठेवलेला आहे, कळण्याच्या भाषेमध्ये बोलतोय, आणि दुसरं न कळण्याच्या भाषेमध्ये आहे तिकडे. म्हणजे जर त्या बाजूला जायचं असेल तर आनंदाला जायची वाट तिकडे पण आहे. जर आपल्याला तशी इच्छा असेल तर तिकडून जावं, नामाचा कशाचाही हात धरून जावं, ह्या हात धरायचा कसाही चालेल, तर ते तिकडे आहे. पण दुसरा हात त्याचा तिकडे निर्गुणाच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला ते हे सगळं मनाने याच्याकडे बघायला शिकवेल, त्याचं मूल्य ओळखून देईल आणि त्याची किंमत करेल आणि ठेवून देईल तिथंच. आपण आनंदात राहूया. हे जे काय आहे हे ह्या पद्धतीनेच चाललेलं आहे. त्या अनंत वर्ष ते आपले आईवडिलांनी केला, आजी आजोबांनी केला, पणजी पंजोबांनी केला, सगळ्यांनी प्रपंचच करत आलेले आहेत. त्यामुळे आपण काही फार मोठा वेगळा करून काही जगामध्ये आदर्श निर्माण करणार आहोत वगैरे असे काही भ्रम वगैरे काय असतात तर ते सगळे दूर होतात. बरोबर होतातच ते एरवी सुद्धा. तर ते शेवटी कळतं की आपण काही फार मोठं काही वेगळं केलेलं नाही. एवढं लक्षात आलं नाही माणसाच्या, तरी प्रपंचाचं सार लक्षात आलं. ते त्यांनी पण केलं होतं. हा तर काय त्यावेळेची परिस्थितीप्रमाणे त्यांनी काय जे होतं ते केलं, आपण आपल्या परिस्थितीमधलं केलं. वस्तूंचं स्वरूप पण हे बदललं म्हणजे काही मूळ ढाचा नाही बदलला, ढाचा तोच आहे. त्यामुळे यात काही वेगळं होणार नाही. पण आनंद एखाद्या पिढीला मागच्या मिळाला असेल नसेल म्हणून ते पिढ्या ते का अडकलेले असतात म्हणतात पितर वगैरे, ते कुठले तरी वाटेत वगैरे, तर ते तसलं ते आपलं होऊ नये एवढी आपण काळजी आपण घेऊ शकतो. आपण मुक्त होऊन जाणार, आपण आनंदाच्या स्थिती गाठून जाणार, ही खात्री करण्यासाठी ते मार्गी लावण्याची खरी गरज आहे. हे लक्षात यायला आपला सुखदुःखाचा खेळ खेळला पाहिजे. तो कळला की मग हे पुढचं सगळं करा. सुखदुःख आणि आनंद याच्यामध्ये काय असं सांगता येईल आपल्यासाठी सोपं? हा मार्ग खरं सांगायचं ना तर ऋषींच्या उपनिषदांपासून, वेदाचा अंत जिथे आहे ते जे वेदांत म्हणून उपनिषद आहे, ते जे सगळं उपनिषद मार्ग आहे तिथेपासून आनंद मार्गी लावण्याचे सगळं सांगितलेलं आहे. ते एक विद्यापीठच आहे, आनंदाचं विद्यापीठ आहे उपनिषद म्हणजे. त्या उपनिषद हे आनंदाचं विद्यापीठ आहे. तिथून सुरुवात झालेली आहे. त्याच्यात असंख्य लोक शिकून आले, ते ऋषींच्या पासून आले ते आत्ता आपल्यापर्यंत, अगदी मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून संतांच्या ह्या सगळ्या परंपरेमध्ये आजपर्यंत अगदी महाराजांपर्यंत हे सगळं, तात्यासाहेबांपर्यंत सर्वांच्या ठिकाणी हे सगळं नांदतं आहे. समाधान किंवा आनंद हा प्रत्यक्ष नांदतो आहे. तो तिथून निघालेली धारा अविरतपणे ती तशीच्या तशी वाहते आहे. आपला संपर्क आला तर आपण भाग्यवान आहोत. आता माझं काम काय आहे ते ओळखावं आणि करावं एवढंच आहे. मग आता त्याच्यासाठी मला दुःखाची ओळख लागेल, सुखाची ओळख लागेल, आनंदाची ओळख लागेल. ज्याचा आनंद मार्गी लागला आहे त्याचा खरं मार्गी लागलेला आहे म्हणजे त्याच्यातले हे सगळे घटक त्याला कळलेले आहेत. शिक्षणाचं मार्गी लागलं म्हणजे जसं त्याला एक डिग्री आहे हे कळलं, तिचं कॉलेज आहे हे कळलं, त्याला CET आहे कळलं, त्याला मार्क आहे हे कळलं, त्याला स्कोअर आहे कळलं, कुठे आहे ते कळलं, त्यासाठी काय करावं लागेल हे जसं कळलं तसं आनंद कुठे आहे ते कळलं, आनंद वस्तूची ओळख कळली काय आहे ती. तर तशी ह्याच्यात आपल्याला ओळख घ्यायची असेल तर लक्षात ठेवायला साध्या भाषेमध्ये हरकत नाही की दुःख ही तहानेसारखं आहे. आपल्या साध्या भाषेत लक्षात ठेवायला दुःख ही तहान आहे, तर ती तहानेसारखं आहे. आपले जे सुखाचे प्रयत्न चालू आहेत ते दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरून आपलं तहान भागवण्यासारखे आहे. अगदी सोपं म्हणून सांगितलं. आत्ताचे जे प्रयत्न आहेत आपण कल्पना करा की मला सुखाची गरज आहे तर ते मी कसं पूर्ण केलेली आहे, ती गरज कशी पूर्ण केलेली आहे याचे आपण उलगडा करून पहा आपल्या अनुभवांचा, तर आपल्या लक्षात येईल की दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरल्यासारखा प्रकार आहे. दुःख आपल्याजवळ आहे ते तहानेसारखं आपल्याजवळ आहे. सुखाच्या आत्ताच्या सर्व कल्पना कोणकोणत्या प्रकारच्या आपल्या डोक्यात असतील त्या सगळ्या करणं आणि त्या पुऱ्या करायचे प्रयत्न करणं हे म्हणजे हे दुसऱ्यांच्या विहिरीवरून पाणी आणून भरून आपलं हे तहान भागवण्याचा प्रकार चाललेला आहे. त्यामुळे त्याच्या ज्या मर्यादा त्याला येतात त्याच याला येतील. आता आनंद हे काय आहे, हे नित्यतृप्ती असल्यासारखं आहे, काहीच कमी नाही. अशी मनाची स्थिती असणं म्हणजे मन नसणंच थोडक्या भाषेमध्ये. तर अशी मनाची स्थिती असणं, आता ते भरलेलं असणं म्हणलं काय आणि पूर्ण नाही म्हणलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर त्या दृष्टीनं ते नाही, त्या अर्थाने नित्यतृप्ती असणं हे आपल्या दृष्टीने ह्या आनंदाचं लक्षण आहे. तेव्हा नित्यतृप्ती नावाची काहीतरी गोष्ट आहे की अखंड तृप्त आहे. आत्मतृप्त असे आपले शब्द वापरतात संत, आत्मतृप्त असं म्हणतात. आत्मतृप्त आहेत म्हणजे काय, तर ते ज्या ठिकाणी जे त्यांच्याकडे आहे त्याच्यातच तृप्त आहेत. त्यांना बाहेरून काही आणून ते पुरं करायचं नाही. माझ्या पोटात खळगा आहे, त्याच्यात अन्न घातल्याशिवाय भरून येत नाही आणि सुख होत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. तर तशी त्यांची नाही आहे. त्यांच्याकडे नित्यतृप्ती आहे. भरलं तर उत्तम आहे, नाही भरलं तरी आनंदावर परिणाम होत नाही. हा फरक आहे. तो एकदा या विद्यापीठात गेलं म्हणजे कळतो त्याचा अभ्यासक्रम काय आहे. तेव्हा आनंदाचा एक अभ्यासक्रमच आहे. तर एकदा आपल्या लक्षात आला की बरोबर त्याचं मूळ विद्यापीठ तिकडे उपनिषदात कसं आहे आणि संतांनी ते सोपं करून कसं दिलेलं आहे आपल्याला हे बरोबर लक्षात येऊ शकेल. तर त्यासाठी जसं काहीतरी करावं लागतं. आपण एक आता अभ्यासाच्या पद्धतीबद्दल मी आपला वेळ घेत नाही, आधीच वेळ झाला त्यामुळे, पण अभ्यासाची पद्धत प्रत्येक अभ्यासक्रमाची वेगवेगळी असते. काही काही ठिकाणी अगदी शेवटीच्या 15 दिवस जागूनच करायचा अभ्यासाची एक पद्धत असते किंवा काहींची पद्धत असते. असं म्हणून शेवटचा महिनाभर
रात्रंदिवस अभ्यास करायचा, आधीचे 5 महिने निवांत झोपून टी व्ही बघत वगैरे असं काय असेल ते. आता ठीक आहे म्हणायचं, काय आता ज्याची तिची पद्धत आहे म्हणायचं, तर आपण तरी काय म्हणणार. एका त्याचं पहिल्यापासून 2 तास 3 तास काय ते व्यवस्थित चालू आहे, शेवटच्या दिवशी गाडी बरोबर स्टेशनला पोचलेली आहे, राईट टाईम आहे, पाहिजे तिथे पोचलेली आहे, हे सगळं म्हणजे जे काय मार्क पर्सेंटेज काय असेल ते. हे जसं एक त्या विद्यापीठाची अभ्यासाची पद्धत आहे, तशी इकडे आनंदाच्या विद्यापीठात सुद्धा अभ्यासाच्या पद्धती आहेत. तर त्याच्यात जसे वेगवेगळे मार्ग सांगितले, आत्ता आपल्याला म्हटलं तसं आत जाण्याचा मार्ग आहे, त्याच्यासाठी ध्यान आहे, सद्ग्रंथ आहे, नाम आहे, हे सगळे त्यांचे पेपर्स आहेत. मानसपूजा आहे, स्मरण आहे, हे सगळे पेपर्स आहेत. हे सगळे आनंद मार्गी लावण्याचे प्रकार आहेत. तर ते आनंद मार्गी लावण्यासाठी आपण ते त्या भावनेने करू. एक सांगितलं म्हणून नुसतं नको. मला एकाने विचारलं, रोज पूजा कशाला करायची, रोज कशाला करायची. आता मी काय विचारलं नाही रोज कशाला जेवायचं, असं काही मी विचारलं नाही. त्यांना मात्र लगेच काही मी असं विचारलं नाही, पण त्यांनी मला विचारलं मात्र की रोज पूजा कशाला, रोज कशाला करायला पाहिजे. मग बरोबर आहे, साप्ताहिक सुद्धा असू शकते, आपली उपासना नाही का साप्ताहिक असेल, तसं तसं करायचं, पूजा सुद्धा साप्ताहिक असायला काय हरकत नाही. म्हणून कटलं काय होतं की ते रोज काढलं गेलं म्हणजे ते काय होतं, त्याच्यावरती म्हणलं बोली फुलविला असतात, आरास बिरास फुलांची वगैरे केली असते, ते एकदा काढलं म्हणजे मूळ देव रोज दिसतो. म्हणजे आपण कशाची पूजा करतो हे कळतं, असं आपलं त्यांना म्हटलं मी की आपण कशाची पूजा करतो हे कळावं म्हणून रोज पूजा करावी म्हणलं. कारण बरीच फुलं आली म्हणजे एकदम भरपूर घालतो मनुष्य आणि मग देव दिसत नाहीसा होतो, तेव्हा आपण कशाची पूजा करतो हे कळावं म्हणून म्हणलं रोज करावी. म्हणजे मग ते काढलं की कळतं, बाळकृष्ण आहे नमस्कार बाबा, हे काय गणपती आहे नमस्कार, काहीतरी आपल्याला त्याचे स्मरण होतं. मग स्मरणाचा मार्ग म्हणून हे रोज दिलं लावून की रोज एकदा पूजा करा म्हणजे स्मरण होईल त्याचं. कारण त्याला पहिल्यावर लक्षात येते गणपतीचं आहे, म्हणजे आता काहीतरी आरती गणपतीची म्हटली पाहिजे किंवा काय मारुती आहे मारुतीचं म्हटलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असं मनात निर्माण होईल ना. मग वेळेत भीमरूपी म्हणेल, काय असेल ते असेल, पण त्याचं स्तवन करायला स्मरण करायला ते दिसलं पाहिजे रोज, म्हणून रोज पूजा आहे. नाही तर काही नाही केली तर काही देव उठून रात्री काय विचारायला येत नाही की बुवा काय असेल, आज काय फिरकला नाही तुम्ही कुठं असं. सकाळच्या माणसाला चहा द्यायला 2 तास उशीर होऊ द्या की मी म्हणतो नुसता बघा काय होतं. सकाळी माणसाला म्हणजे पूजेला संध्याकाळपर्यंत उशीर झाला तरी देव विचारा उठून तुम्ही काय बाहेर येत नाही देवघरातनं, काय बाबा आज काय काय कोण आजारी आहे सगळी माणसं, काय प्रकार काय, असं काही म्हणत नाही. त्याच्याकडनं अडचण काय नाही. मला कोणाची पूजा करीत होतो हे भान दिवसभर राहणार नाही, म्हणून सकाळीच एकदा भान निर्माण करणं हा त्यातला प्रकार आहे. मग त्यासाठी ते करावं. तसं यासाठी सुद्धा काहीतरी करावं, म्हणून ध्यान रोज करावं, सद्ग्रंथ रोज वाचावा, नाम रोज लिहावं, हे सगळं रोज का करावं. तर ते याच्यासाठी आहे की मला जे आनंद मार्गी लावायचा आहे त्याचे हे सगळे प्रकार आहेत, त्याचे सगळे ह्या एड्स आहेत, त्याची मदती आहेत सगळ्या ह्या. त्यांनी कुठेतरी मला ती आनंदाची ओळख कायम राहणार आहे. ती ओळख राहावी, आपल्यामध्ये चैतन्य रूपाने तो आनंद नांदतो, त्याची ओळख आपल्याला होती. चैतन्य एवढी तरी ओळख आपल्याला आहे, हे आपले सगळे चैतन्यच आहे. तर त्याच्यातले चैतन्य म्हणून जे काय आपल्यामध्ये आहे तो आनंद आहे, त्याची ओळख जी आहे ती आपल्याला ह्या खऱ्या आनंदाचं एक स्वरूप म्हणून कळेल. त्याच्यात काही भेदभाव जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठेही हालचाल झालेली नाही. त्याच्यात ते जसं आहे तसं आहे, लहान असताना आहे तसंच आहे. यातलं बाकीचं सुखदुःख मात्र लहान असताना होतं तसं नाही आहे, ते बदलत जातं दरवेळेला. पण आनंद मात्र त्यातला जो आहे तो कधी बदललेला नाही, आतलं चैतन्य कधी बदललेलं नाही, ते तेवढंच आहे. तुम्ही केवढेही मोठे व्हा, केवढेही लहान व्हा, काय तुमची वाढ हो न हो, ते काय तुम्ही मिळवा, इथं राहा, दुसरीकडे जा, काही करा, त्याचं स्वरूप तसंच आहे. म्हणूनच तो शाश्वत स्वरूपाचा आहे आणि त्याचं ज्याचं मार्गी लागलेलं आहे त्याला शाश्वत आनंद मिळालेला आहे. मग बाकीच्या लौकिक गोष्टी त्याला मिळतील किंवा न मिळतील, त्याची कार्यकारण भाव वेगळे आहेत. त्यामुळे त्याच्या वाट्याला येतात, काही नाही येतात. सगळ्यांच्या वाट्याला सगळ्याच गोष्टी सगळ्याच स्वरूपात सारख्या कधीच नसतात. काही नाही, त्याला इलाज नाही आहे, त्याप्रमाणे त्या राहतील. जशा जशा लौकिकपणे मिळणार असतील तशा मिळतील. म्हणजे बाकीचे निसर्ग काही अन्याय करीत नाही, पण बाकीचे आपण कर्म करून ठेवले त्याचा परिणाम म्हणून अन्याय होतो असं वाटतं. तर अन्याय नाही, त्याच्यामध्ये जे कमी जास्त आहे ते आपापल्या कर्मानुसार होईल. एखाद्याने व्यवसायात खूप लक्ष घातलेलं आहे, खूप कष्ट करतोय, खूप संबंध चांगले यश मिळेल. आपल्याकडनं तेवढं झालं नसेल तर कमी यश मिळेल, हेही आहे. तर तसं ते त्या गोष्टींचे प्रमाणे ते मिळेल. पण आनंदाचे मात्र काही कोणाला तुटवडा कुठे नाही आहे, तर त्या चैतन्याचा तुटवडा त्याच्यात कुठे नाही आहे. तर त्या अर्थाने ते आपल्यामध्ये आहे. ते जर मार्गी लागलं असेल तर खरं मार्गी लागलेलं आहे. मग आता बाकीचं ठीक आहे बाबा, थोडं कमी चालतो व्यवसाय किंवा थोडं काय नोकरीमध्ये अडचणी आहेत, हां ठीक आहे, ते असू शकेल. कारण उद्या ती अडचण फिटून जाईल, ती कारण ते येणार ते जाणारच आहे, सारखं त्याचं चक्र आवर्तनच सुरू आहेत. त्यामुळं राहडगडग्यासारखं ते खाली गेल्यावर परत वर येईल, परत वर आलं ते खाली जाईल, हे ठरलेलं आहे. त्यामुळे ते चालेल तसं, पण त्यामुळे मला काही त्रास नाही. असं ज्याचं झालं त्याचं, म्हणून खरं मार्गी लागलं कोणाचं की त्याचा आनंद मार्गी लागला आहे, त्या अर्थाने खरं मार्गी लागलेलं आहे. आणि त्याची आपल्याला जर थोडीशी ओळख पटायची असेल, आत्ता आपण निसर्गदत्तांचं स्मरण केलं होतं, तर त्यांनी रेल्वेच्या प्रवासाचं एकदा सांगताना उदाहरण सांगितलं होतं. त्याची मला आठवण होते, तेवढंच स्मरण करणं अशक्य वेळेच्या ह्याच्यात 2-2 मिनिटात दोघांचं स्मरण करतो. तर तसं आहे ते आनंदाच्या बाबतीत तसं म्हणाले ते, मनुष्य जसा जसा वयाने मोठा होत जाईल
तसा त्याचा सुखाचे प्रयत्न आणि दुःखाचे वाटे सगळं वाट्याला येत जातं. ते कळतं बरोबर आपल्याला किती किती काय काय आहे ते. लहानपणचं काय होतं, मोठेपण, तरुणपणचं काय होतं, मोठेपणचं काय होतं सांगता येतं. आनंदाचं काय होतं हे सांगता येतं का, त्याची वाटचाल सुरू आहे की नाही सांगता येतं का. तर ते खरं झालं पाहिजे. तो आनंदाच्या स्टेशनवर पोहोचला पाहिजे. वास्तविक तो तिथेच आहे, पण ठीक आहे, त्याला एक चक्कर काढून तिथे यावं लागतं. खूप अनुभव घेतो तेव्हा कळतं की नाम खरं आहे. खूप अनुभव घेतल्यानंतर आणि खूप मार्ग चालल्यानंतर लक्षात येतं अरे नामानेच काम झालं असतं, आपण उगाच सगळं गाव ओरंडून आलो असं असतं. तसं होतं. काकेतकळसा अशी अवस्था नामाच्या बाबतीत खूप लोकांची होते. कारण ते इतकं सोपं वाटतं की ह्यात काही नसेल असं वाटतं. त्यामुळे डोंगर चढून गेलेलं बरं असं वाटतं. आणि मग डोंगर चढून खाली आल्यावर खाली कोणतरी भेटता कशाला गेला तिथं, हे इथं तेच आहे ते असं ते कळतं. आणि मग इथंच नमस्कार एक घातला की काम होतं. तशी काकेतकळशासारखी अवस्था होती. पण ठीक आहे मी म्हणतो, त्याला तेवढा काळ काढावा लागला. तसं आपल्या आयुष्यामध्ये जसं एखादा स्टेशनवरून एखादा प्रवासाला चाललेला माणूस आहे, जसं म्हणाले जसं जसा प्रवास जसा संपत जातो तसा तसा त्याचा आनंदाची प्रमाण त्याचं असेल ते चित्तातलं तर आज कमी आहे. जाणीव थोडी कमी आहे, प्रयत्न थोडे कमी आहेत, थोडं प्रमाण कमी आहे. पण प्रयत्न वाढले, प्रमाण वाढलं. हळूहळू मनुष्य तरुण झाल्यावर अधिक आनंदित झाला. आनंदित अशा सुखाचे नव्हे, आनंदित झाला. आणि मग आनंदाची जाणीव वाढत वाढत चाललेली त्याच्या, कारण तो त्याच्या मूळ आनंदाच्या पूर्ण आनंदाच्या स्टेशन जवळ येत चाललेला आहे. तर तो जवळ येत चालला तसा त्याचा आनंद वाढत जातो. प्रवासी जसा एखाद्या रेल्वेमध्ये बसलेला त्याचं गाव जवळ आलं की जसा आनंदित व्हायला लागतो की आता आपल्याला घरी जायचं की नाही, आपलं डेस्टिनेशन काय आहे, घरी जायचं आहे, ते आता ते लवकर आता येणार. तसं आपल्याला हळूहळू आनंद व्हायला लागतो की नाही. आता हे लांबलं तर आपल्याला दुःख व्हायला लागेल, पण जवळ जायचं म्हटलं की आता हळूहळू आनंद व्हायला लागतो की आता संपत आला 5 मिनिटांत 3 मिनिटांत 2 मिनिटांचा तसं त्या प्रवासाचं होत असतं. तर तो तिथं जवळ आला की म्हटलं तसं त्याचं सामान्य माणसाचं होतं का. तर ते जर होत असेल तो बरोबर मुक्तीच्या किंवा आनंदाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता सर्वसामान्य माणसाचा व्यवहार असा आहे का ह्याच्याबरोबर उलटा आहे. तेव्हा तो हळूहळू एक एक गोष्ट त्याच्या हातातली निघत जाते. हातपाय चालणं नसे होतात, अमकं होतं, ऐकू येत नसं होतं, हे होत नाही, दिसत नाही, असं नाही तसं नाही, मग ह्याच्याबद्दल तक्रार त्याच्याबद्दल तक्रार, हे माझ्या हातात राहिलं नाही, आता ते हातात राहिलं नाही, पैसा गेला, अमकं गेलं, असं करत 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 म्हणजे कुठे जायचा तो त्याचं स्टेशन आता जवळ यायची वेळ झाली तेव्हा तो उलटीकडे निघाल्यासारखा वाटतो. तर ह्याच्यातले फरक आपण लक्षात घेतले. म्हणजे निसर्गदत्तांचं काय म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करता येईल तर ते करता येतील. त्याची सुरुवात त्यांनी देताना त्यांच्या पद्धतीने नेहमी त्यांनी अशी स्पेसिफिक देतात. तशी आपलं खरं आनंदाचं स्वरूप ओळखायचं असेल तर त्यासाठी पहिली सुरुवात टू नो व्हॉट यू आर. आपण खरं म्हणजे आनंद स्वरूपच आहोत, पण ते ओळखायला आपण एवढी सुरुवात तरी करावी. निदान ट्राय टू इन्व्हेस्टिगेट फर्स्ट. आधी हे शोधा की मी काय नाही, मी म्हणजे काय नाही हे शोधा. काय नाही हे शोधलं म्हणजे काय आहे हे समोर येईलच कधीतरी. काय नाही हे शोधा, काय आहात ते आपल्यासमोर एक दिवशी येऊन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, ते येणारच समोर. या सगळे ज्या वेळेला सगळे ऑप्शन्स संपतील तेव्हा तुम्ही खरे काय आहात ते कळेल. मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे डोळे नाही, असं करत करत गेलं की लक्षात येईल की अरे मी म्हणजे काहीतरी कोणीतरी आत काहीतरी वेगळं आहे बरं, कारण ते विलक्षण आहे काहीतरी, आणि त्याचा आनंद एवढा आहे की तो कशात न मावणार आहे हे लक्षात यायला लागतं. जसं मनुष्य भगवंताच्या जवळ जातो. एखाद्या ठिकाणी एक हे आहे फुलाचं किंवा ह्याचं एखादं झाड आहे आणि आपल्याकडे रात्राणी फुलतात किंवा आता ही फुलं असतात संध्याकाळच्या वेळेला फुलतात, तर त्याचे सुगंध असतात, जाईजुईचे सुगंध असतात. ते कुठल्या बिल्डिंगच्या कोणत्या ठिकाणी लावलेले हे पण माहिती आहे. पण जसा मनुष्य त्याच्या जवळ येतो तसं तो सुगंध वाढत वाढत जातो. जसं मनुष्याचं जसं हे प्रयत्न योग्य दिशेनं जातात तसं त्याचा आनंदाचा सुगंध वाढत जातो. आणि शेवटी तो ते जवळ त्या दिशेनं जवळ येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतो बस आता आपण सुगंध जातो. तशी माणसाची आनंद आहे, त्याचं खरं मार्गी लागलेलं आहे, त्या अर्थाने खरं मार्गी लागलेलं आहे. लक्षात ठेव. रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे. तसं हे जरी आज अवघड वाटलं, त्यांचं पण स्मरण करून म्हणून पुढे जातो, तरी अवघड वाटलं तरी आपण एका अर्थाने दूर आहोत. आज जरी असेल तरी एका अर्थाने दूर आहोत, कारण आपल्याला त्याच्याशी परिचित नाही आहोत म्हणून दूर आहोत असं वाटतं. परमेश्वर दूर आहे असं वाटतं, कुठेतरी आहे असं वाटतं, काय कळत नाही कुठे आहे ते, म्हणजे बाहेर. आत म्हटलं तर आतलं काही लक्षात येत नाही म्हणून लांब, तिकडे नजर पोचत नाही म्हणून लांब, दोन्ही बाजूनी दूरच झालं की आपल्या दृष्टीने दूरच आहे. आत दिसत नाही म्हणून दूर आहे, तिकडे फार लांब आहे म्हणून दिसत नाही म्हणून दूर आहे. तेव्हा हे अशी अवस्था आजची आहे, हे बरोबर आहे. पण हे जसं जवळ येत जातं तसं त्याचं खरं स्वरूपही कळत जातं. ते जसं म्हणायचे नेहमी की समुद्राचं पाण्याचं खरं स्वरूप आपल्याला लांबून कळत नाही. सूर्य केवढा आहे हे लांबून दिसत नाही, जवळ जाल तसा त्याचा खरा आकार लक्षात यायला लागतो, पण त्यासाठी जवळ जायला लागतं. समुद्राचं पाणी लांबून काळं निळं काय आपल्याला दिसतं. आपण खूप लांबून पाणी पाहिलं तर निळाशार पाणी दिसतं,
किंवा काळपट पाणी दिसतं. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही जाता आणि हातात ओंजळ करून पाणी उचलता तर तुमच्या लक्षात येतं की अत्यंत स्वच्छ शुद्ध पाणी आहे, काही नाही. तर त्याची शुभ्रता किंवा स्वच्छता लक्षात यायला तिथेपर्यंत जायला पाहिजे. मग ती मार्गी तेव्हा लागेल आणि पोचेल की जेव्हा ते शुद्ध पाणी आपल्या हातात ओंजळीत असेल. तर तिथेपर्यंत जावं एवढी व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. नरतनु गेल्यावर ते मनुजा, पान 323 पद 191. नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जवखाई, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जवकाई. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादुन घेई मनुजा, संपादुन घेई मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावसी लवलाई मनुजा, पावसी लवलाई मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. जानकी
जीवनस्मरण जय जय